तर मित्रांनो, जेवण झालं बाबा. खूप भूक लागली होती, तर एकदम भिनाट जेवण झालं एकदम आज. एकदम भिनाट जेवण झालं आज. हाय गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, कशात मजेत आहात ना? तर मित्रांनो, आता आपल्याला जवळजवळ 1 वाजता ना नाक्यावरती भाडं लागलेलं आहे. तर ते भाडं असं आहे का, RD हे सर्कल आहे ना, तिथं सामान शिफ्ट करायचं आहे बडीनगरच्या मागच्या भागामधून. आणि ते शिफ्ट करण्यासाठी ना आपण चाललेलो आहे. आणि हे बघा, ते गाडीवाले रे, लाल शर्टवाले, टी शर्टवाले, त्यांचं ते घर सामान आहे, ते वॉचमन आहे तिथं. तर त्यांचं छोटं कमी आहे घर सामान, तर ते शिफ्ट करणं चालू आहे आपण. तर चलो, गणपती बाप्पा मोरया. वॉचमन आहे ते, त्यामुळं वॉचमॅन लोकांचं सामान एकदम कमी राहतं. तर चला जाऊया शिफ्टिंगसाठी. कारण मित्रांनो, सकाळपासून काहीच नव्हतं. 1 वाजला आणि मग भाडं लागलेलं आहे. इथं छोटंसं म्हसोबाजींचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आपण लोडिंग करण्यासाठी ना बघ इथं आलेलं आहे. तर ते आता लोडिंग करता येते. आणि हवा खूप जोरात चालू आहे. एक हवा बघा कशी जोरात चालू आहे इथं. आणि इथलं बघा आजूबाजूचं वातावरण, उंच उंच बिल्डिंग आहे बघा इथं. ही पण बघा उंच बिल्डिंग आहे इथं. तर ते वॉचमन साहेबांचं तर सामान आहे, त्यामुळं जास्त नाही राहत, थोडंसंच राहतं. हे बघा मित्रांनो, एक वॉचमॅनचं सामान काही जास्त नसतं. हे बघा थोडंसंच आहे बघा एकदम. आणि अजून 2-3 वस्तू असेल जास्तीत जास्त झालं. चारही बाजूला बिल्डिंग आहे बघा, उंच उंच. चारही बाजूला एकदम उंच उंच बिल्डिंग आहे एकदम. काही दिवसांनी नाशिक आहे ना, हे सिमेंटचं जंगल होणार आहे मुंबई पुण्यानंतर. आणि खूप स्पीडनी होऊन राहिलेलं आहे. अजून थोडंसंच बाकी आता, तर होऊन जाईल त्यांचं. तर मित्रांनो बघा, आत्ता गाडी पूर्ण लोड झालेली आहे, हे बघा. आणि आत्ता आपल्याला निघायचं आहे. चलो. हे बघा कोण येत आहे बघा आपल्याबरोबर. ये वरती ये. आजा नाही उस आजा. हे देखो, हे बघा कोण आला आपल्याबरोबर. तुझं नाव काय सांग? हां, शीतल, सुषमा. सुषमा नाव आहे तिचं. तर चला मित्रांनो, आता लोडिंग झालेली आहे गाडी. आणि आता
अनलोडिंग करण्यासाठी आता निघालोय बघा आपण. हे बघा राईट. तिला माहिती आहे कुठं जायचं, ती सांगते बरोबर मला कुठं जायचं आता. राईट. हे बघ ती बरोबर सांगते मला कसं जायचं, तिला माहिती आहे. हे बघा काय उंच उंच बिल्डिंग तयार होऊन राहिल्या बाईकडे. हां आता कसं जायचं, राईटला का? राईटला ना. ते नेपाळी कुटुंब आहे पण तिथे मराठी शाळेमध्ये येते. मराठी एकदम छान बोलतात आहे. सरळ ना. हां तिथून बरं. ओके. इकडनं का? इकडे घ्यायचं ना आता लेफ्टला. आता लेफ्ट मारला आपण. आता परत पुढं राईट मारायचं ना. ओके. आजूबाजूचा एरिया बघा किती हिरवागार एकदम. बरोबर चाललो ना आपण, बरोबर चाललोय ना. तेव्हा राईटला वळायचं ना. तुझा मित्र रोड बघा कसे. रोड तर खूप खराब आहे बघा. इकडे हा का ती बरोबर सांगते आपल्याला रस्ता. हवी इकडे का? तो कुत्रा आहे तिथं का? तोच बंगला का? तो नाही का? हा का? हा बंगला का? बरं. जितू निवास. तर मित्रांनो बघा आपण हे सामान खाली करण्यासाठी नाही झालेलं बघा. इथं या बंगल्यामध्ये ते वॉचमन आहे बहुतेक आणि इथं सामान खाली करण्यासाठी आलं आहे. एवढं इथं घाटी बघा किती छान आहे बंगल्याला. आणि हा बघा मित्रांनो आपण जे शनिदेवांना पानं वाहतो ना, हे बघा ही पानं बघा किती मस्त आहे बघा, छान एकदम. तर मित्रांनो हा जो भाग आहे ना हा RD सर्कल जवळचा भाग आहे. ठीक आहे. ही जी बिल्डिंग आहे ना उंच ही RD सर्कल जवळ बनती आणि त्याच्या मागच्या भाग साईडला आपण इथं आलेलो आहे सामान खाली करण्यासाठी. तर मित्रांनो आपण ते नेपाळी दादांचं आहे ना घर सामान शिफ्ट करून आहे ना खाली करून आणि आपण आता आलेलो आहे नाक्यावरती. आणि मित्रांनो आता जवळजवळ 3 वाजलेले त्यामुळे भूक लई जेवणच लागलेली आहे. ते सामान अनलोडिंग करायचं तिथंच भूक लागली होती खूप, पण विला नव्हता नाक्यावर आल्याशिवाय. तर चला जेवण करूया पहिलं. आज भाजी आहे मित्रांनो, आज आपली कोबीची भाजी आहे, पोळी आणि आपलं नेहमीचं लोणचं. तर चलो भूक एकदम कडक लागलेली आहे मित्रांनो, एकदम कडक. त्याच्यामुळं आता आहे ना पहिला जेवणावर ताव मारू आपण. ओके. तर मित्रांनो जेवण झालं बाबा, खूप भूक लागली होती. तर एकदम भिनाट जेवण झालं एकदम आज. एकदम भिनाट जेवण झालं आज. मित्रांनो माझा वॉचमॅन लोकांबद्दल मात्र अंदाज चुकला बरं का आज. कारण मी आजपर्यंत बरेच वॉचमॅन लोकांचे सामान शिफ्टिंग केलं आहे ना,
तर अगदी थोडंसं राहतं सामान, फारच फार अर्धी गाडी राहते. पण आज हे जे नेपाळी दादा होते ना वॉचमन, त्यांचं सामान तुम्ही बघितलं असेल, पूर्ण गाडी लोड झाली होती. फाळक्यावरती सुद्धा सामान घेतलेलं होतं आणि दोरीसुद्धा मारावं लागली होती, इतकं सामान होतं. त्यामुळं वॉचमन दादांबद्दलचा आज माझा अंदाज चुकला. तर मित्रांनो, आपण ते नेपाळी दादांचं भाडं मारलं, जेवण पण झालं. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ आपण आज इथंच थांबू. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा, इतरांनाही हसत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू.